हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आजच्या आपल्या सिरीज मध्ये अंडरस्टँड टाउन प्लॅनिंग इन नेक्स्ट 30 डेज डे 7. आज आपला टॉपिक आहे सर्वे अँड देअर टाइप. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं व्हॉट आर द डिफरंट टेक्निक्स, प्रायमरी टेक्निक, सेकंडरी टेक्निक. सो प्रायमरी टेक्निक मध्ये कोणत्या प्रकारचे सर्वेज येतात आणि त्यांचा अभ्यास कसा करावा आणि त्यांचे टाइप्स काय आहेत हे आपण या लेक्चर मध्ये बघूया. So the different types of the surveys are socio-economic survey, land use survey, density survey, infrastructure आणि transportation. आता बघा आपण एक एक करून बघूया. सोशो इकॉनॉमिक सर्वे म्हणजे काय? लोकांचा. सोशो म्हणजे लोकांचा, इकॉनॉमिक म्हणजे रिलेटेड टू मनी. सोशो, सो किती लोक आहेत, एज सेक्स रेशो काय आहे, चाइल्ड किती आहे, वर्किंग पॉप्युलेशन किती आहे, नॉन वर्किंग पॉप्युलेशन किती आहे, घर कसं आहे, डेन्सिटी कशी आहे, एज सेक्स कंपोजिशन कसं आहे, ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सेन्सस वरनं म्हणजे सेकंडरी डेटा. कळलं? हे दोघं एकमेकांशी लिंक कसे आहेत. सो सोशो इकॉनॉमिक सर्वे जेव्हा आपण करतो तेव्हा मोस्ट प्रोबेबली सेकंडरी डेटा वापरल्या जातं. आणि सेकंडरी डेटा मध्ये काय काय आहे तर सेन्ससचा डेटा एकदा सगळ्यांनी ओपन करून बघा. त्याच्यावर तुम्हाला त्या गावाची पॉप्युलेशन, फिमेल किती आहे, मेल किती आहे, चाइल्ड पॉप्युलेशन किती आहे, स्कूल गोईंग किती आहेत, कोणत्या घरात राहतात, टॅप वॉटर आहे की नाहीये, इकॉनॉमिक ग्रोथ कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा डिटेल आपल्याला सेन्सस मध्ये मिळतं. अँड दॅट इज द सेकंडरी डेटा. सो द फर्स्ट टाइप इज सोशो इकॉनॉमिक सर्वे. म्हणजे काय, आपण जेव्हा कधीही ईएलयू चं पीएलयू मध्ये कन्वर्जन होतंय त्याच्यामधल्या ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. आपण त्याच्यात पहिले केलं सोशो इकॉनॉमिक सर्वे म्हणजे सेकंडरी सर्वे आहे हा. डेमोग्राफिक पॉप्युलेशन, डेमोग्राफिक प्रोजेक्शन करण्यासाठी आपल्याला सध्याच्या स्थितीत कोणत्या प्रकारे आहे, कशी आपली डेमोग्राफी आहे ते समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दॅट इज व्हॉट द सोशो इकॉनॉमिक सर्वे कम्स अप. द नेक्स्ट सर्वे इज लँड यूज सर्वे. म्हणजे जसं आता आपण ईएलयू बनवण्यासाठी गेलं होतं तसंच लँड यूज, त्या वापर काय आहे, रेसिडेन्शियल असेल तर R1 आहे की R2 आहे, सी असेल, कमर्शियल असेल तर C1, C2, C3 आहे, इंडस्ट्रीमध्ये बायफर्गेशन होतं. सो अशा प्रकारे डिटेलिंग मध्ये म्हणजे कशा प्रकारे तुम्ही त्याला R1 मध्ये मोळाल, R2 मध्ये मोळाल की C1, C2, या सगळ्या गोष्टी लँड यूज सर्वे मध्ये येतात. दिस इज प्रायमरी, मोस्ट प्रोबेबली दिस इज प्रायमरी सर्वे. नेक्स्ट इज डेन्सिटी सर्वे. म्हणजे काय की रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल अशा दोन प्रकारच्या डेन्सिटी सर्वे असतात. म्हणजे तिथे केवढा पॉप्युलेशन, एरिया आणि पॉप्युलेशन या दोघांच्या रिलेशन मध्ये डेन्सिटी काय आहे त्या शहराची. म्हणजे बघा, ऍज अ प्लॅनर जेव्हा आपण विचार करतो द डेन्सिटी प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. का? जर का मला दिसतंय की डेन्सिटी हाय आहे, सो आय हॅव टू गो हाय राईज रादर दॅन स्प्रेडिंग अप टू मच. मी ऍज अ प्लॅनर हाय राईज जाईल. पण तेच जर का डेन्सिटी कमी आहे सो हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट होतं अशा गावात. सो इट गिव्स यू अ पॉइंट ऑफ थिंकिंग की हाऊ आपल्याला तो पीएलयू प्रिपेअर करायचा. सो अकोमोडेशन डेन्सिटी येतं, पॉप्युलेशन डेन्सिटी आणि ऑक्युपन्सी डेन्सिटी, अशा प्रकारे आपण रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल डेन्सिटीज काढतो. नेक्स्ट इज इन्फ्रास्ट्रक्चरल सर्वे. जसं मी सांगितलेलं की आपण प्रत्येक सोशल आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरला सध्याच्या कंडिशन मध्ये काय सप्लाय आहे आणि काय डिमांड येईल आणि त्यानुसार परत आपल्याला काय सप्लाय द्यावा लागेल हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. सो एज्युकेशनल कोणते कोणते आहेत, हेल्थ केअर मध्ये प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आणि छोट्या छोट्या हेल्थ केअर या सगळ्यांचं बायफर्गेशन, रिजनल प्लेसेस, रिक्रिएशनल फॅसिलिटीज, वॉटर सप्लाय, सीवेज, ड्रेनेज, इलेक्ट्रिसिटी, रोड्स, हा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येतं. सो फिजिकल आणि सोशल दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चर अभ्यास केला जातो, त्यांच्या पॉइंट्स लिहिल्या जातात आणि मग त्यांचं पॉप्युलेशन फोरकास्ट केल्यानंतर त्यांना अजून किती सप्लाय द्यावा लागेल हा अभ्यास केला जातो.
द नेक्स्ट इज ट्रान्सपोर्टेशन. याच्यासाठी आपण डेडिकेटेडली एक दिवस आपण देऊ, कारण की देर आर द मेनी ट्रान्सपोर्टेशन सर्वेज that has to be carried out depending upon the aim of the project. म्हणजे नंबर प्लेट मेथड आहे, ओरिजिन अँड डेस्टिनेशन सर्वे आहे, अशा प्रकारे खूप सारे सर्वेज आहे जे ट्रान्सपोर्टेशन मध्ये केलं जातं आणि त्याच्यानुसार फ्युचर मध्ये काय ट्रान्सपोर्टेशनच्या नीड आहे ते सुद्धा दिले जातं. सो इथपर्यंत तुम्हाला सर्वेज आणि त्याचे टाइप्स कळले असतील. अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओज बघायचे असतील तर एज्युफेस्ट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. त्याच्यावर तुम्हाला असेच व्हिडिओ मिळतील. सोबत सोबत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा आणि प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला जर कोणता टॉपिक सजेस्ट करायचा असेल तर तो प्लीज सजेस्ट करा. थँक्यू. थँक्स अ लॉट.